छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात या ठिकाणी सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे आणि तमाम मी या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी शिवसैनिक प्रसिद्ध ऍक्टर त्याचप्रमाणे राजकारणी श्री गोविंदा यांना आपण सर्वजण फार चांगलं ओळखतो. त्यांची तब्येत बरी असताना सुद्धा ते आजच्या प्रचाराकरता या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या रॅलीमध्ये भाग घेतला. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. ही आपली सांगता रॅली झालेली आहे, वेळ फार कमी आहे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आता आपण आपापल्या वॉर्डामध्ये जाऊन अत्यंत दक्ष राहून या ठिकाणी आता उद्या मतदान कसं आपल्याला करून घेता येईल याकडे लक्ष पुरवावं. मतदानाच्या पूर्वी जो काही प्रकार चालतो तो होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी आणि अर्थकारण कुठं होत असेल तर त्या ठिकाणी ते त्वरित थांबवावं. ही निवडणूक निश्चितपणे जी आपल्या हातात आलेली आहे आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांच्या समवेत असलेले सगळे नगरसेवक नगरसेविका चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहेत आणि त्याकरता आपली अत्यंत मोठी रॅली म्हणजे फलटणच्या इतिहासात अशा प्रकारची रॅली कधीच झाली नव्हती. अशा प्रकारची रॅली आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी घडवलेली आहे. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण एक तर 4.5 वर्ष निवडणुका पुढे गेले. 2 तारखेची 20 तारीख झाली आणि या सर्व धामधुमी आपण सर्वांनी विशेष करून सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रचाराचा टेम्पो हा सातत्याने आपण वाढवत नेला आहे आणि त्यामुळं आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्यामुळं हा आपला प्रचाराचा टेम्पो एवढे दिवस झाले असताना सुद्धा तो राहिला. आपल्या सर्व कार्यकर्त्या बंधू भगिनींचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी आपल्याला शिवसेनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख कटसेच आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्वतः एकनाथरावजी शिंदे आले. काल आपण बघितलं गुलाबराव पाटील त्या ठिकाणी आले, नंतर शंभूराजे देसाई आले, योगेशजी कदम आले, दिनेश राणे आले आणि मोठी ताकद शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यांची मनापासून आभार मानतो. सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी मी सुरुवातीला येऊन गेलो आणि गोविंदा येणार म्हणून थोडीशी आपली रॅली उशिरा सुरू झाली आणि त्यामुळं आपल्या महिला भगिनींना अनेक वेळ त्या ठिकाणी थांबत राहावं लागलं आणि तरी सुद्धा या उन्हामध्ये त्यांनी शेवटपर्यंत ही रॅली पूर्ण केलेली आहे. त्यांचे पहिल्यांदा मनापासून आभार. एकनाथरावजी शिंदेच्या या लाडक्या बहिणीचे नक्कीच आभार मानायला पाहिजे कारण त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्याला ही ताकद मिळाली आणि आमच्याही सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. उद्या सकाळी 7 पासून त्या ठिकाणी मतदान सुरुवात होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी
आणखी डोळ्यात तेल घालून आत्ता मतदान होईपर्यंत त्या ठिकाणी मतदान सुरू घ्यावं एवढी त्या ठिकाणी विनंती करतो. आणि आता आपला वॉर्ड बघून कोणी कार्यकर्त्यांनी कुठेही न जाता त्या ठिकाणी वॉर्डामध्येच त्या ठिकाणी आपण वॉर्ड आपला प्रभाग वाटून घेऊ. त्या ठिकाणी आपण डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी आपण आता सावधान राहून त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण सर्वांनी लक्ष देऊन काम करावं एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो.